नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली चांगली ग्लोबल मार्केट्सकडून. त्या पद्धतीनं संकेत जसं काल म्हणलं की ट्रम्प यांचं टेरिफ वॉल ट्विट करणं बोलणं, त्यामुळं काल मार्केट सगळे ग्लोबल मार्केट्सवर दबाव होता. पण कालही म्हणलं मी व्हिडिओमध्ये की जसं आज रात्री काल रात्री म्हणजे थोडक्यात US मार्केटची रिॲक्शन आणि फर्दर USकडून काय डेव्हलपमेंट्स येतात का ते बघणं गरजेचं आहे. आणि जसं काल US मार्केट जसे सुरू झाले संध्याकाळी 7च्या आसपास, त्यानंतर मात्र बऱ्याच न्यूज यायला लागल्या. मेक्सिकोकडून टेरिफ पॉज मिळाला, 1 महिना टेरिफ इम्प्लिमेंट होणार नाहीत. कॅनडाकडूनही सिमिलर पॉज पुढच्या 1 महिन्यासाठीचा आला. आणि ट्रम्पचे मेक्सिको, कॅनडा एव्हाना चायनासोबत थोडेफार निगोसिएशन्स सुरू आहेत. या पद्धतीच्या बातम्या जशा मार्केटमध्ये आल्या, US मार्केट जे काही काल 500-600 पॉईंट फ्युचर मायनस होतं ते सगळं रिकवर होऊन ऑलमोस्ट 100-150 पॉईंट मायनसमध्ये बंद झालं. आणि त्याचा परिणाम ग्लोबल मार्केटवरही झाला. कालची आपली पडझड तशी US मार्केटमध्ये झालेल्या टेरिफच्या इम्पॅक्टमुळे होती आणि ती आज आपल्याला रिकवर होताना बघायला मिळाली. आणि गेले कित्येक महिने मी व्हिडिओमध्ये म्हणतो आहे, गेले कित्येक दिवसच्या की 23,500च्या वरती शॉर्ट कवरिंग येणं अपेक्षित आहे. आज ते आपल्याला कुठेतरी बघायला मिळालं निफ्टीमध्ये. निफ्टी जसं 23,500च्या वरती क्लाइम झाला. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं डीप आलेली 11च्या आसपास. ॲज युजल FIs विकत आहेत. मार्केट पडझडीचं तेही कारण आहे. काल FIsने 3,900 करोडचं विकलं आणि आज ही जी मॉर्निंगला डीप येऊन गेली 11च्या आसपास, त्यामध्ये मला वाटतं निश्चित FIsने विक्री केलेली आहे. पण त्यानंतर परत पुन्हा DIचं बाईंग आणि शॉर्ट कवरिंग ज्या पद्धतीने निफ्टीनं बजेट दिवशीचा जो हाय होता 23,600च्या आसपासचा तो क्रॉस केला. त्यानंतर मात्र मार्केटला शॉर्ट कवरिंग आलं. निफ्टी आज एंड ऑफ द डे वन वे कंटिन्यूअस वर गेली. जवळपास 370-80 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये निफ्टी बंद झाला 23,700च्या आसपास, 23,700च्या वरती. आणि बँक निफ्टी सुद्धा 950 पॉईंट, सेन्सेक्स जवळपास 1,400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झालं. एक ब्रॉड बेस सगळ्या सेक्टर्समध्ये एक बाईंग शॉर्ट कवरिंग आणि थोडंसं जे मी म्हणलं बजेट मार्केटसाठी न्यूट्रल आहे तसं मार्केटनं वरच झालं हवं. पण काल ट्रम्पच्या टेरिफ इम्पॅक्टमुळं काल तेवढा आपल्याला दिवस मायनस निगेटिव्ह बघायला मिळाला. पण आज मात्र मार्केटनं जसं टेरिफमध्ये थोडीशी काही पॉझिटिव्ह गोष्ट आली, डिले झाला आणि निगोसिएशन्स होतात सुरू असं म्हटल्यावर आपल्याला काय बघायला मिळालं, चांगलं बाईंग बघायला मिळालं. आणि मला वाटतं फर्दर जर निफ्टी 23,850-900च्यावर मेंटेन राहिला तर फर्दर निफ्टी 24,000 आणि त्याच्याही वरती जाऊन 24,200 ते 24,500पर्यंत जाण्याचा प्रयत्न निश्चित या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये होईल असं मला वाटतं. फक्त FIची विक्री फारशी नको व्हायला. FIची विक्री जरी थांबली तरी आपण निश्चित 24,200 ते 24,500पर्यंत निफ्टी जाईल. जे मेली मागे एकदा व्हिडिओमध्ये मी कॉल दिलेला की 22,800 एक कोरोनापासूनचा ट्रेंड लाईन आहे. निफ्टी तिथूनच वरती आला आहे, जवळपास 1,000 पॉईंट वर आला आहे. ऑलमोस्ट आणखी वर जाईल असं मला वाटते जर FIची विक्रीचा ओघ फक्त कमी झाला. बाईंग सोडून द्या, फक्त ओघ कमी झाला तर. मग ओव्हरऑल सेटअप पॉझिटिव्ह वाटतोय थोडं मला. आता हायर लेवल आणखी टच होतील असं मला वाटते. आजचा FIDIचा डेटा अवेलेबल नाही, पण उद्यासाठी टेक्निकल लेवल्सनुसार ट्रेड करायचं असेल उद्या तर मला वाटतं निफ्टीमध्ये 23,700च्या अबाव मेंटेन राहिला तर 23,850पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. 23,800-850 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 23,850वर क्लाइम झाला तर मात्र 24,000पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. त्यामुळे उद्याच्या सेशनला निफ्टीमध्ये 23,700च्या अबाव 23,800-850 हे टार्गेट राहील. 23,700च्या खाली आलं तर एखादी मायनर डिप 23,600पर्यंतची निफ्टीमध्ये येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सिमिलर चांगला स्ट्रॉंग 50,000 जो रेजिस्टन्स होता तो क्रॉस करून बंद दिला आहे. तर मला वाटतं 50,000च्या वरती राहील तेवढं 50,500पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. 50,200च्या आसपास बंद आहे. त्यामुळे हायर लेवलला 50,500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. लोअर लेवलला 50,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्याच्या खाली आला तर फर्दर थोडंसं मायनर डीप येऊ शकते. पण मला वाटतं मार्केटमध्ये काही कारण नसावं. मार्केट उद्याही थोडंसं जर ग्लोबल क्यूजमध्ये सपोर्ट मिळाला, निगोसिएशन्स कन्फर्म झाल्या तर मला वाटतं US मार्केटमध्ये तेजी आली तर आपण निश्चित पुन्हा उद्या हायर लेवल्स बघू शकेन. या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,797 शेअर्स वाढले, त्या बाजूला 764 शेअर पडलेत. निफ्टीमध्ये 39 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअर्समध्ये पडझड झालेले. ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे निफ्टी आणि NSEमध्ये. एव्हाना सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा फक्त FMCG सेक्टरवर किरकोळ मायनस दबाव बघायला मिळाला, मायनसमध्ये बंद झाले. बाकी ब्रॉड बेस सगळ्या सेक्टर्सला बाईंग आहे. त्याच्यामध्ये लीड केले बँक्स, फार्मा, एनर्जी, IT, ऑटो, मेटल या सेक्टर्समध्ये चांगली तेजी झालेली आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा गेला तर युरोपियन मार्केट्स जे आहेत ते मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहे. डाव फ्युचर थोडं 200 पॉईंट मायनस आहे. पण ओव्हरऑल मला वाटतं जर चायनाने जे काही 16% इनपुट
इम्पोज केलेत म्हणून जी न्यूज आलेली एक मगाशी, त्यावर थोडंसं मला वाटतं क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. ते 10 फेब्रुवारीपासून आहे. ते चायनाचा निगोसिएशनचा एक हातखंडा आपल्याला म्हणता येईल, कारण इम्पोर्टवर टेरिफ्स लावायचे ते तर ते आजपासून लावू शकत होते, पण ज्या पद्धतीनं 10 तारीख दिली त्यामुळे मला वाटतं थोडं निगोसिएशन्स चायना आणि US सुरू असतील आणि जर ते कन्फर्म झाले तर मला वाटतं US तेजी होईल US मार्केट्सला आणि आपल्या मार्केटमध्ये सुद्धा परिणामी तेजी बघायला मिळेल. तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.